चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे। चाकणकर आहेत कोण? गेल्या 6 महिन्यामध्ये महिला आयोगाची इतर सदस्यांची पदं भरलेली नाहीत। आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत। विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहित आहे अशा महिला असाव्यात त्या, कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही। त्या ईमेल पाठवण्याला सुमोटो म्हणतात, सुमोटो कसा केला जातो हेही त्यांना कळत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये महिला आयोगाची इतर सदस्यांची पदं भरलेली नाहीत, त्याही संदर्भाने त्यांच्याशी आता आम्ही चर्चा केलेली आहे। एक तर ते असं आहे की रुपाली चाकणकर म्हणतात की माझ्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते, त्यामुळे ते कदाचित राजभवनावर गेले। कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा। त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं देणं नाही। मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे। आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं, लाडकी बहीण योजना, ड्रग्जचा मुद्दा, महिला बेपत्ता झाल्यात, महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं की हगवणे केस ही CID कडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेहुणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी। आपण जर आयोगावरती बोललो, आयोगावरती टीका केली किंवा आपण राजीनामा घेऊन गेलो असं काहीतरी केलं तर आपली बातमी होणार आहे, या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे। शेवटी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे फार महत्वाचं आहे यासाठी की सर्व घटकातल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ज्या आहेत त्यांनी तुम्हाला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का, की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे। मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे, हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं, पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत। तुमच्या अध्यक्षपदावरती नजर आहे का असं वाटते का? कारण की सातत्यानं तुमच्या पदावरती खरं तर टीका केली जाते, तुमच्या पदावरती नजर आहे असं वाटते का? आपण प्रश्न विचारताय का उत्तर देताय? मला बरं वाटलं ऐकून। नाही, पण तुमचं मत काय त्या संदर्भात? हे जे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे। जाणीवपूर्वक राजकारण केलं महायुतीच्याच आहे की विरोधी पक्षातल्या आहेत? त्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून राजीनाम्याची मागणी देखील केली जाते। दररोजच्या राजीनाम्याची कारणं दररोज सूर्य उगवला की वेगवेगळी येतात, सूर्य मावळलं की कारण मावळतंय, त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती वैष्णवी प्रकरणामध्ये एक मुद्दा उपस्थित होतोय की 71 किलो वजन हा पंखा जे आहे ते घेऊ शकतं का? कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन 71 किलो होतं, पंखा एवढं वजन झेलू शकतो का, घेऊ शकतो का? मला असं वाटतं की टीका टिप्पणी ही होत असते, ते करत असतील, तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात। शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे।